वाद विवाद न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज. नवापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अभिजित मोरे जिल्हाध्यक्षाची प्रतिक्रिया. नवापूर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची राजीनाम्याचा स्वीकार करतो. जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांची प्रतिक्रिया. आज नवापूर तालुक्यातील काही पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा जो स्वेच्छेने राजीनामा दिला आहे त्याचा मी स्वीकार करतो. मात्र इथं काही गोष्टी नमूद कराव्याशा वाटतात की राजीनामे देताना त्यांनी त्या ठिकाणी प्रेस घेतली, त्या ठिकाणी सांगण्यात आलं की जिल्हाध्यक्ष यांचा कारभार मनमानी आहे आणि शरद गावित यांच्या टीमला साईडला ठेवण्याचं काम जिल्हाध्यक्षांनी केलं. तर इथे मला काही गोष्टी स्पष्ट कराव्याशा वाटतात की मागील 4 वर्षापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी 4 वर्षापासून जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहे. त्यामुळं या जिल्ह्यामध्ये कुठला कार्यकर्ता कशा पद्धतीनं काम करतो याची जवळपास इत्यंभूत माहिती मला आहे आणि ती माहिती मी वारंवार प्रदेश कार्यालयाला देखील कळवत असतो. आणि काही घटनांची आठवण झाली आणि त्याच्यामुळं मी ज्यांनी राजीनामा दिला त्या सर्व कार्यकर्त्यांना या काही घटनांची आठवण मी करून देतो. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं की नुकत्याच मागील 1-1.5 वर्षापूर्वी काही ग्रामपंचायती झाल्या होत्या नवापूरमध्ये आणि नवापूरमध्ये सर्वाधिक ग्रामपंचायती या भाजपने जिंकल्या अशा पद्धतीचे सर्वच लोकल न्यूज चॅनलला, पेपरांना जाहीर करण्यात आलं. आता ह्या ज्या भाजपला त्या ठिकाणी ग्रामपंचायती मिळाल्या त्या कोणाच्या नेतृत्वात मिळाल्या हा एक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहतो. आणि ह्याच कार्यकर्त्यांनी त्यावेळेस ज्या काही ग्रामपंचायती निवडून आणल्या त्या ग्रामपंचायती भाजपला देण्याचं किंवा ते भाजपच्याच ग्रामपंचायती आहे अशा प्रकारचं एक बाईटसुद्धा दिल्या, सांगितलंसुद्धा आणि त्याच पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी प्रचार देखील केलेला आहे. त्याच्यामुळं ह्या कार्यकर्त्यांची आणि भाजपाची काय साठगाठ आहे हे नवापूर तालुक्याला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे. एवढंच नाही तर जिल्हा परिषदेचे 2019ला ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये नवापूर तालुक्यामधून जे जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीच्या तिकिटावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या चिन्हावर निवडून आले त्यांनी पक्षाचं ध्येय धोरण बाजूला ठेवून आणि जिल्हाध्यक्ष या नात्याने मी त्यांना सांगितलं होतं की आपण त्यावेळेस महाविकास आघाडीत होतो तर आपल्याला महाविकास आघाडीला साथ द्यायची आहे आणि काँग्रेससोबत आपल्याला राहायचं आहे. असं असताना देखील हे जे तिघही जिल्हा परिषद सदस्य होते यांनी शेवटी कोणाच्या नेतृत्वामध्ये भाजपला मदत केली हे ते तिघही सदस्य चांगल्या प्रकारे सांगू शकतील. आणि त्यामुळं हे तिघही सदस्य भाजपला देण्याचं काम देखील कोणी केलेलं आहे हे नवापूर तालुक्याला चांगल्या रीतीनं माहिती आहे. एवढंच नाही, महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असताना या चितवी गटाची त्या ठिकाणी पोटनिवडणूक लागलेली होती आणि चितवी गटाची पोटनिवडणूक लागली असताना त्यावेळेस मी चितवी गटाचे उमेदवार असतील आणि त्यांच्यासोबत तालुकाध्यक्ष विनायक गावित देखील आलेले होते. यांचं बोलणं मी महाविकास आघाडीच्या त्यावेळेसचे सर्व नेते ज्यावेळेस त्यावेळेस पद्माकर दादा आलेले होते, दिलीप नाईक साहेब आलेले होते, यांच्या समवेत त्यावेळेस मी करून दिलेलं होतं आणि त्यांना त्यावेळेस स्पष्ट सांगितलेलं होतं की जर आपल्याला ही सीट लढवायची असेल तर तिथं काँग्रेस फॉर्म भरणार नाही आणि तुम्हाला ती त्या ठिकाणी निवडणूक बिनविरोध कशी करता येईल त्याचा आपण प्रयत्न करू. आणि चितवी गटामध्ये देखील जयंत पाटील साहेबांचं देखील मी त्यावेळेस बोलणं करून देण्याचा प्रयत्न केला, बोलणं देखील झालं आणि महाविकास आघाडीच्या वर शब्द ठेवून त्यावेळेस काँग्रेसचे त्यावेळेसचे आमदार शिरीष नाईक यांनी त्या ठिकाणी उमेदवार दिला नाही
आणि असं असताना ठीक आहे, एका पक्ष उमेदवार तिथं उभा राहिला म्हणून ती निवडणूक लागली, मात्र जवळपास ही निवडणूक बिनविरोध झालेली ही निवडणूक असताना महाविकास आघाडीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम कोणी केलं? तो जो निवडलेला त्या ठिकाणी उमेदवार होता, त्या उमेदवाराला जयंत पाटील साहेबांकडं त्याचं स्वागत करण्याकरता त्याला नेण्यात आलं आणि तिथून आल्यानंतर त्यांनी त्याचा सर्व पाठिंबा हा भाजपला देण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. मग आपण सांगा की माझं लक्ष नाही आहे का नवापूर तालुक्याला? हे सर्व मी उघड्या डोळ्यांनी मागच्या 4 वर्षापासून बघत आहे. मी वारंवार माझी नाराजी सर्व तालुकाध्यक्ष असतील, शहराध्यक्ष असतील, जिल्ह्यावरच्या कार्यकारिणीवर अनेकशी पदाधिकारी असतील, त्यांना मी बोलून दाखवलेली आहे. त्यांना देखील याची पूर्ण कल्पना आहे. आणि मग मला प्रश्न विचारतं की शरद गावित यांच्या टीमला साईडला ठेवण्याचं काम जिल्हाध्यक्षांनी केलं. तुम्ही स्वतःच मान्य करता आहेत की तुम्ही शरद गावितांची टीम आहेत आणि शरद गावित ही भाजपाची टीम आहे असं मला आज तरी वाटतं आहे. तर असं असताना मी कशा पद्धतीनं जर एक संविधानिक पदांवर निवडून येणाऱ्या लोकांचं जर पळवापळवी होत असेल तर कशा पद्धतीनं तिकिटाचा विश्वास त्या ठिकाणी आम्ही ठेवायचा, हा देखील एक मोठा प्रश्न इथं उपस्थित राहतो. शेवटी मी अजितदादांचा कार्यकर्ता आहे, त्यामुळं कुठेही पक्ष फसणार नाही याची काळजी घेण्याचं काम मी करत असतो. शरददादांच्या टीमला बाजूला ठेवलं असं सांगत असताना त्या सर्व कार्यकर्त्यांना मी विचारू इच्छितो की यापूर्वी शरददादांनी कधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आदरणीय अजितदादांचे फोटो त्यांच्या बॅनरवर कधी घेतले का या 4 वर्षात? किंवा ते कधी अजितदादांना भेटले का? खुद्द अजितदादा 2 वेळा ह्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये कार्यकर्ता मेळाव्यासाठी या मागील 2 वर्षात येऊन गेले आणि तिथं येऊन त्यांनी इथं कार्यकर्ते मेळावे घेतले. तुम्ही अजितदादांच्या भेटीला सुद्धा आलेले नाही. पालकमंत्री महोदय आणि हे पक्षाचे पालकमंत्री आदरणीय नामदार अनिलदादा भाईदास पाटील हे तर वारंवार महिन्याला 1 चक्कर कमीत कमी त्यांची या नंदुरबार जिल्ह्यात होत होती. असे असंख्य वेळा आलेले असताना आपण राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता म्हणून किंवा आपल्याला राष्ट्रवादीकडनं तिकीट पाहिजे म्हणून आपण कधी आलात का, हा देखील एक प्रश्न या ठिकाणी विचारायचा आहे. त्यामुळं जर आपण बघितलं की हे सर्व गोष्टी ह्या जे काही कार्यकर्ते सांगतायत याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही. मला एकच नमूद करावं असं वाटतं, निश्चित त्यांनी राजीनामे दिले तर खऱ्या अर्थानं मी त्यांच्या राजीनाम्यांचा स्वीकार करतो आणि खुल्या मनानं स्वीकार करतो आणि ते देखील आपल्या परीनं राजकारण करायला आज ते मोकळे आहेत. पूर्वी ते आपल्या मनानेच राजकारण करत होते नवापूर तालुक्यात. मात्र ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगतो की पक्ष हा कोणाच्या दावणीला बांधलेला नसतो. पक्ष हा त्या माध्यमातून आपलं काम करत असतो. कार्यकर्त्यांना मोठं करणं, कार्यकर्त्यांना वाढवणं हे पक्षाचं काम आहे. मात्र तेवढंच प्रेम देणं हे कार्यकर्त्यांचं देखील काम असतं. त्याच्यामुळं कार्यकर्त्यांनी देखील आपण किती या पक्षावर प्रेम केलं याची स्वतः आत्मचिंतन करावं एवढंच मी म्हणतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.